एक मोठी बातमी समोर येतेय। सोलापुरातील केमिकल कंपनीला मोठी आग लागली आहे। चिंचोली MIDCतील या कंपनीला आग लागली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। या भीषण आगीची दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। सोलापुरातील एका केमिकल कंपनीला ही भीषण अशी आग लागलेली आहे। संपूर्ण परिसरात त्यामुळे धुराचे लोट पसरले। चिंचोली MIDCतील एका कंपनीला ही आग लागली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्याचं काम देखील सुरू आहे। घटनास्थळावर आपले प्रतिनिधी वसीम अत्तार सध्या उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण अपडेट घेऊयात। वसीम, नेमकं काय कारण समोर आलंय का? ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे, काही कारण समोर आलंय का याचं? कृपा, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापुरातील चिंचोली MIDC या ठिकाणी जे आहे ते तुळजाई जे आहे ते केमिकलची जे आहे ते कारखाना जो आहे तो या ठिकाणी आहे आणि या केमिकलच्या कारखान्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आग लागलेली आहे। आग लागण्यापूर्वी जे आहे ते या ठिकाणी 100हून अधिक कामगार जे आहे ते काम करत होते। मात्र आग लागल्या या सर्व कामगारांना जे आहे ते सुखरूप जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। केमिकलची फॅक्टरी जे आहे ते तुळजाई फॅक्टरी म्हणून जे आहे ते या कंपनीचं नाव आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्फोट झाल्याचे आवाज देखील जे आहे ते आपल्याला या ठिकाणी येत असल्याचं दिसत आहे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात जे आहे ते या परिसरात पसरल्याचे देखील जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर कृपा, मोठ्या प्रमाणात जे आहे ते आग ही या ठिकाणी लागलेली आहे। वेल्डिंगचं काम काहीतरी कारखान्यात सुरू होतं आणि त्यामुळे ही आग लागल्याची जे आहे ते प्राथमिक माहिती जे आहे ते आपल्या समोर आलेले आहे। अग्निशामक दलाकडून जे आहे ते आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। या केमिकलच्या कारखान्यात जे असलेले आसपासचे कारखाने आहेत, या कारखाने देखील जे आहे ते या ठिकाणी खाली जे आहे ते केलेले आहेत आणि एकंदरीत मोठी आग जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि या आग विझवण्याचं काम अग्निशामक दलाकडून जे आहे ते मोठ्या प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कृपा, वसीम, अग्निशमन दलाच्या किती गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत याबद्दलची काही माहिती आहे का? कारण का जसे दृश्य दिसतायत मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील तितकंच जोखीमचं वाटतंय। त्यामुळे किती प्रमाणात आता ही आग पसरू शकते किंवा किती गाड्या त्या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या दाखल झालेल्या आहेत याबद्दल काही अपडेट आहे का? कृपा, निश्चितच पाहायला गेलं तर ही आग विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशामक दलाकडून जे आहे ते शर्यतीचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 10हून अधिक जे आहे ते अग्निशामक दलाकडून जे आहे ते या ठिकाणी गाड्यांची पाण्याची फवारणी जी आहे ते करण्यात आलेली आहे। मात्र ही आग आटोक्यात येताना जे आहे ते आपल्याला दिसत नाही, कारण मोठे ज्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी आग लागली, कारण केमिकलचा कारखाना आहे आणि त्या कारखान्यामुळे केमिकलमुळे जे आहे ती मोठी आग लागण्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला जे आहे ते मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कारखाना ज्या पूर्ण परिसरात जे आहे ते पूर्ण आग आपल्याला या ठिकाणी पाहायला जे आहे ते मिळत आहे। मोठी आग लागली आणि त्यामुळे अग्निशामक दलाकडून हे आग विझवण्याचं काम जे आहे ते शर्थीचे प्रयत्न जे आहे ते अग्निशामक दलाला या ठिकाणी आपल्याला करावे लागत असल्याचं देखील जे आहे ते अग्निशामक दलाकडून जे आहे ते सांगण्यात येत आलेलं आहे। कृपा, वसीम, खरं तर केमिकल कंपनीला जेव्हा आग लागते तेव्हा आजूबाजूच्या परिसरात देखील सुरक्षा वाढवण्यात येते, त्याबद्दल काही अपडेट आहे का? कृपा, निश्चितच पाहायला गेलं तर या कारखान्याच्या परिसरातील जे आहे ते कारखान्याचे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे जे आहे ते बंद केलेले आहेत आणि या ठिकाणी कुठलीही वाहतूक जे आहे ते पोलिसांकडून जे आहे ते वाहतूक जे आहे ते वाहतूक बंद केलेले आहे। त्याचबरोबर आसपासचे कारखाने देखील जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते कामगार होते त्या कामगारांना देखील जे आहे ते खाली करण्यात आले। पूर्ण कारखाने या ठिकाणचे आसपासचे खाली केल्याचं देखील जे आहे ते या ठिकाणी सांगितलं जात आहे। कृपा, निश्चितच वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।